हा व्हिडिओ तुझ्यापर्यंतच आला आहे, कारण शेवट ऐकून तू थरकाप खाशील. रात्रीचा काळोख होता, पाऊस जोरात पडत होता. रस्त्यावर एक कार थांबली, दरवाजा हळू उघडला. एक म्हातारी बाहेर उतरली, हात थरथर कापत होते. तिने मुलाकडे पाहिलं, डोळ्यात पाणी होतं, पण ती काहीही बोलली नाही. थांब इथेच, काहीतरी चुकीचं आहे. तो मुलगा शांत होता, चेहऱ्यावर भावना नव्हती. त्याने फक्त एकच म्हणलं, आई इथेच राहा. म्हातारी थिजली, हृदय जोरात धडधडलं. तिला काहीही कळेना. तुला वाटतंय ना तो परत येईल? तिने विचारलं हळू. बाळा कुठे जातोयस? तो म्हणाला थंडपणे, काम आहे, येतो. कार निघून गेली. पाऊस वाढत गेला. आई एकटी उभी होती, पण खरी गोष्ट अजून सुरूच झाली नाही. समोर बोर्ड होता, वृद्धाश्रम असं लिहिलेला. आईने वाचला आणि थरथर कापली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. हे फक्त सोडणं नव्हतं, काहीतरी मोठं लपलं होतं. ती हळू आत गेली. लोक तिच्याकडे पाहत होते. कोणी द्या करत होतं. एक बाई पुढे आली. इथे राहणार का? आईने मान हलवली. आवाज बाहेर आला नाही, पण तिच्या मनात एक गुपित होतं. रात्र झाली, सगळे झोपले होते. आई मात्र जागी होती. ती छताकडे पाहत होती, जुन्या आठवणी डोळ्यासमोर. लहानपणीचा तो मुलगा तिच्या मांडीवर झोपायचा, आणि आज त्यानेच तिला टाकलं. ती हसली, हलकी, पण डोळे रडत होते. ती म्हणाली मनात, ठीक आहे बाळा, तुला जे योग्य वाटलं, पण तिला माहीत होतं अजून काही बाकी आहे. सकाळ झाली. रुद्रसमात गडबड होती. सगळे आपापल्या कामात. आई एका कोपऱ्यात बसली. शांत, ना बोलणारी एक माणूस तिला पाहत होता. त्याच्या नजरेत ओळख होती. तो कोण होता आणि तो का पाहत होता? तो हळू तिच्याकडे आला, तिच्या समोर बसला. तुमचं नाव काय आहे? आईने वर पाहिलं आणि थर कापली, कारण तिने त्याला ओळखलं होतं. तो माणूस शांत होता, पण डोळे तीक्ष्ण होते. आई थरथरली, हलकी, ओठ सुकले होते. तो म्हणाला हळू, तुम्ही शांताताई. आईचे डोळे मोठे झाले, हृदय जोरात धडधडलं. हे नाव तो कसं ओळखला? तिने विचारलं घाबरून. तुला माझं नाव? तो हसला हलकं. मी तुम्हाला ओळखतो. आई गोंधळली पूर्ण. तिला काहीही कळेना, पण ही भेट साधी नव्हती. तो पुढे म्हणाला, तुम्ही मला वाचवलं होतं. आई आठवण्याचा प्रयत्न करते. भूतकाळ डोळ्यासमोर फिरत होता, पण काहीच आठवत नव्हतं. तुला वाटतंय आईला आठवेल? तो म्हणाला, पुन्हा लहानपणी मी भुकेला होतो, रस्त्यावर पडलेलो होतो. सगळे लोक गेले, पण तुम्ही थांबलात. आईचे डोळे पाणवले. तिला थोडंसं आठवलं. एक छोटी मदत आयुष्य बदलते. तो पुढे म्हणाला, तुम्ही मला जेवायला दिलं आणि एक वाक्य म्हटला, कधीच हार मानू नको. आई स्तब्ध झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आता तो कोण होता हे अजून कळलं नाही. तो हळू उभा राहिला. खिशातून कार्ड काढलं, आईच्या हातात ठेवलं. आईने कार्ड पाहिलं आणि तिचा श्वास अडला, कारण त्या कार्डवर लिहिलं होतं काहीतरी मोठं. राजेश देशमुख, CEO, देशमुख ग्रुप. आईच्या हातातून कार्ड जवळ पडणार होतं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. हा तोच भुकेला मुलगा होता. तो हसला हलकं. तो, हो मीच तो. आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अभिमान दोन्ही होते. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. तो गंभीर झाला. अचानक आवाज थोडा बदलला. पण एक प्रश्न आहे. आई शांत झाली. हा प्रश्न सगळ्याला बदलणार होता. तुम्हाला इथे कोणी टाकलं? आई काहीही बोलली नाही. डोळे खाली गेले. हात थरथरत कापत होते. ती सत्य सांगेल का? तो पुन्हा म्हणाला. तुमचा मुलगा. आईच्या डोळ्यातून अश्रू थेट खाली पडले. ती हळू मान हलवली. आत्ता खेळ उलटा फिरणार आहे. राजेशचा चेहरा बदलला. डोळ्यात राग दिसत होता. तो म्हणाला हळू, तुम्ही काळजी करू नका, आता मी आहे. पण तो काय करणार? तो फोन काढतो, कोणाला तरी कॉल करतो. सगळी माहिती काढा
आत्ताच. आई त्याच्याकडे पाहत राहते आणि इथेच सुरू होतो खरा बदला. फोन कट झाला. राजेश शांत उभा होता. आई घाबरली होती. तिला काहीही कळत नव्हतं. आता काहीतरी मोठं होणार आहे. राजेश म्हणाला हळू, तुम्ही इथे राहणार नाही. आई चकित झाली. मग मी कुठे जाऊ? तो हसला हलकं. माझ्यासोबत. तुला वाटतंय तो खरंच मदत करेल? आईने नाही म्हटलं. नको बाळा, मी इथे ठीक आहे. राजेशचा आवाज बदलला. तुम्ही माझी आईसारखी आहेत. हे फक्त मदत नव्हतं, काहीतरी मोठं होतं. तो तिला बाहेर घेऊन गेला. मोठी कार उभी होती. आईने कधी पाहिली नव्हती इतकी मोठी गाडी. ती घाबरत बसली. पण पुढे जे होणार आहे ते कोणालाही अपेक्षित नाही. कार शहरात आली. मोठा बंगला, समोर दरवाजा उघडला. नोकर उभे होते. सर नमस्कार. आई स्तब्ध झाली. हीच का त्याची दुनिया? राजेश म्हणाला, ही तुमची जागा आहे. आईच्या डोळ्यात अश्रू. तिला विश्वास बसत नव्हता. पण अजून एक सत्य बाकी होतं. तेवढ्यात फोन वाजला. राजेशने उचलला. त्याचा चेहरा गंभीर झाला. ठीक आहे, मी येतो. काय कळलं असेल त्याला. तो आईकडे वळला. मला जावं लागेल, एक काम आहे. आई घाबरली. कसलं काम? हा क्षण सगळं बदलणार आहे. राजेश हळू म्हणाला, तुमच्या मुलाकडे. आईचा श्वास थांबला. हात थरथर कापले. आता खरी टक्कर होणार आहे. दुसऱ्या दिवशी राजेश त्या मुलाच्या घरी पोहोचला. मोठं घर होतं, पण वातावरण वेगळं. दरवाजा उघडला. तो मुलगा समोर आला. तोच मुलगा ज्याने आईला टाकलं. राजेशने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात राग होता. तो म्हणाला, तुला आई आठवते का? मुलगा घाबरला. काय म्हणताय तुम्ही? तो खोटा बोलतोय. राजेश पुढे गेला. आवाज मोठा झाला. तू तुझ्या आईला टाकलं का? घरात शांतता पसरली. आता सगळं उघड होणार होतं. मुलगा ओरडला, तुम्हाला काही माहीत नाही? राजेश थांबला. नाही, मला सगळं माहीत आहे. पण अजून एक धक्का बाकी आहे. राजेशने एक फाईल काढली. टेबलवर ठेवली. मुलगा पाहत राहिला. त्याचे हात थरथरले त्या फाईलमध्ये. काय होतं? फाईल टेबलावर पडली. घरात शांतता पसरली. मुलगा घाबरला होता. हात थरथरत होते. त्या फाईलमध्ये काय आहे? राजेश म्हणाला थंडपणे. उघडून पहा. मुलगा हळू फाईल उघडतो. डोळे मोठे होतात, कारण आत होतं धक्कादायक सत्य. त्यात कागद होते, बँकेचे पेपर्स होते. एक मोठं नाव दिसलं, शांता देशमुख. आईचं नाव करोडो रुपयांसोबत. मुलगा थरथरला. हे काय आहे? राजेश हसला हलकं. तुझ्या आईची संपत्ती. तुला वाटत होतं ती गरीब आहे. राजेश पुढं म्हणाला, ही बाई करोडपती आहे. घरात सगळे स्तब्ध. कोणी काहीही बोलत नाही. आणि तू तिला रस्त्यावर टाकलं? मुलगा ओरडला, हे खोटं आहे. राजेशने दुसरा कागद दाखवला. सही पहा. तीच सही होती आईची. मुलगा मागे सरकला. घाम येत होता. त्याला काहीही कळत नव्हतं. पण अजून मोठा धक्का बाकी होता. राजेश शांतपणे म्हणाला, ही संपत्ती तुझ्या नावावर होती. मुलगा थांबला. डोळे मोठे झाले. म्हणजे सगळं त्याचंच होतं. राजेश पुढे म्हणाला, पण एक अट होती. घरात शांतता. ही अट सगळे बदलणार आहे. तू तुझ्या आईची काळजी घेशील. तिला कधी दुखवणार नाहीस. मुलगा थरथरला. त्याचे डोळे खाली गेले. पण त्याने काय केलं? राजेशने आवाज कठोर झाला. तू तिला टाकलं रस्त्यावर. घरातल्या लोकांचे चेहरे बदलले. सगळे त्याच्याकडे पाहत होते. आता तो काय बोलेल? मुलगा गुडघ्यावर बसला. माझी चूक झाली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता खूप उशीर झाला होता. राजेशने शेवटचा कागद काढला. त्याच्यासमोर ठेवला. हा कागद सगळा संपवणार आहे. मुलगा वाचतो आणि त्याचा श्वास थांबतो. कारण त्यात लिहिलं होतं काहीतरी भयानक.
मुलगा कागद वाचतो, हात थरथर कापत होते. डोळ्यात भीती होती. त्या कागदात काय लिहिलं होतं? संपूर्ण संपत्ती आता तुझी नाही. मुलगा थरथरला. काय सगळं संपलं होतं? राजेशने शांतपणे म्हणाला. तुझ्या आईने निर्णय घेतला. सगळं माझ्या नावावर केलं आता. सगळं बदललं. मुलगा रडू लागला. नको, मला माफ कर. तो जमिनीवर पडला. पण आता कोणी ऐकणार नाही. राजेशचा आवाज कठोर. जेव्हा ती रडत होती तेव्हा तू कुठे होतास? घरात शांतता. कोणी बोललेलं नाही. हेच खरं सत्य होतं. तेवढ्यात दरवाजा उघडला. आई आत आली. हळू चालत होती, पण चेहरा शांत होता. आई परत आली. मुलगा तिच्याकडे धावला. पायावर पडला. आई, मला माफ कर. आईच्या डोळ्यातून अश्रू आले, पण आवाज शांत. ती काय म्हणेल? ती म्हणाली हळू, पैसा सर्व काही नसतो. माणुसकी ही मोठी असती. मुलगा जोरात रडत होता, पण उशीर झाला होता. जी चूक झाली ती भरून निघत नाही. आईने हात मागे घेतला. त्याच्या डोक्यावर नाही ठेवला. यावेळी आईनं माफ केलं नाही. ती वळली शांतपणे. राजेशकडे पाहिलं. आता अंतिम निर्णय. ती म्हणाली, चल बाळा. दोघे बाहेर गेले. मुलगा एकटाच राहिला. घरात शांतता पसरली. सगळं होतं, पण काहीच उरलं नाही. त्या दिवशी एक मुलगा हरला आणि एक आई जिंकली. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलास म्हणजे नियतीने तुला हा धडा द्यायचा होता. कमेंटमध्ये आई नक्की लिही.